काही वेळेला या सगळ्या बाजू आपल्याला नरमाईनं घ्याव्या लागतात। अगदी जो तिरंगा डौलानं फोडत होता तोही मध्यावरती आहे, खाली आहे। राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा आहे आणि आपण त्या दुखवट्याचं पालन केलं पाहिजे, कारण आपण या महाराष्ट्राच्या मातीचे पाईक आहोत। या महाराष्ट्रात ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांच्याप्रती आपले अंतःकरणात करुणा असली पाहिजे। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळे वयोवृद्ध मंडळी आहे। माझं वय 34 वर्षाचं आहे। या 34 वर्षापर्यंत इतका सुन्न झालेला महाराष्ट्र कधीच पाहिला नाही। तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कोणत्याही गल्लीत जा, अख्खा पुणे जिल्हा नाही हो, संपूर्ण महाराष्ट्र कोणत्याही भागात जा, पार रात्री जा दिवसा जा, भरगच्च भरलेल्या गल्ल्या मार्केट सुन्न आहेत। आकांत तांडव आहे, फक्त किर ध्वनी येतोय, आवाज येतोय। भर दिवसा काळा पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती झाली। संहार होतो की काय, लयाला जातं की काय, अशी जी वातावरणाची भूमिका दिसून येते, ही जी निगेटिव्हिटी वातावरणामध्ये आहे ती फार भयानक आहे। आणि त्याचं एकमेव कारण आहे, या पुणे जिल्ह्याचा राजा उभ्या महाराष्ट्राला दादा या उपाधीनं, या विशेषणानं घराघरापर्यंत, हृदयापर्यंत आपल्या कामाची पावती पोहोचवून हृदयामध्ये प्रेम निर्माण करणारे गोड व्यक्तिमत्व आमदार वैकुंठवासी अजितदादा पवार यांना परवा त्यांचं अपघाती निधन झालं। काल त्यांचा अंत्यविधीचा सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला, पाहला। आणि आज सुद्धा या गोष्टीवर विश्वास होत नाही की महाराष्ट्रातून अजितदादा सारखं नेतृत्व हरवलं। खूप मोठी क्षती आहे, खूप मोठी हानी ही संप्रदायाची आहे, या महाराष्ट्राची संप्रदायाची। अरे संप्रदाय सुद्धा याच राज्यातला आहे ना, याच राज्याचा विचार आहे ना, संत परंपरेचा। सामाजिकही हानी आहे, धार्मिकही हानी आहे, अहो राजकारणाची तर खूप मोठी हानी आहे। त्यामुळं आज त्या गोष्टीला पूर्णतेनं आनंदानं आपण प्रसादाला स्वीकारावं असं काही वातावरण संपूर्ण राज्यात नाहीये। मी फार जवळून अनुभवलेलं व्यक्तिमत्व आहे आमच्या मुक्ताबाई फड परंपरेचा, मुक्ताई संस्थांचा, या परिवाराचा फार जिव्हाळ्याचा संबंध। भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील मुक्ताबाई संस्थेचे माजी अध्यक्ष, ते वैकुंठवासी झाले, शिखर बँकेचे अध्यक्ष होते, पवार साहेबांचे ते चांगले सहकारी। त्यावेळेला पासून, बालपणापासून या पारिवारिक संबंधातून आम्ही पुढे गेलो, आम्ही ते पाहिलं। खरोखरच कामाचा माणूस महाराज। अरे पुणेकर तुम्ही काय नशिबवान होते राव, असा नेता तुमचं पालकत्व घेऊन चालत होता। कायम देशात